नीट परीक्षेतील घोळ्याविरोधात युवक काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे। युवक काँग्रेससह विविध संघटनांचा एल्गार मोर्चा निघतोय। शहरातील भाग्यनगर ते आयटीआय पार्क पर्यंत हा भव्य मोर्चा निघालेला आहे। या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। नीट परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी आता जोर धरतीये। विद्यार्थी मित्रांनो, आम्ही प्रवेश मिळणार होता त्या प्रवेशापासून आपले जास्तीत जास्त महाराष्ट्रातले विद्यार्थी आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आमचे फरक पडणार आहे की आम्ही यावर्षी नीटची एक्झाम दिली तर त्यामध्ये असे जर घोटाळे होत असतील तर आम्ही अभ्यास करून काय फायदा आहे। मग तर सगळ्यांनी जे पॉलिटिक्स मध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे ते सीट विकतच घेतील, तर मग आम्ही वर्षभर अभ्यास का करायचा, 2-2 वर्ष का घालायचे। आमच्या पेरेंट्सचे एवढे पैसे आम्ही लावायलो, एवढे आमचे टीचर एवढे मेहनत घ्यायले, त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस अभ्यास करायलो आणि जर कुणी येऊन एका रात्र जर पेपर घेऊन जात असेल, 30-30 लाख रुपये भरत असेल तर मग आमचा अभ्यास करण्याचा फायदाच नाहीये। त्याच्यामुळे तुम्ही एक्झाम परत घ्या। नीटची परीक्षा पुन्हा घ्या, माझं भविष्य वाचवा, नीट नेटके नाही अशा अर्थाचे हाती फलक घेत विद्यार्थ्यांकडून पुन्हा नीटची परीक्षा घेण्याची मागणी आता जोर धरतीये। युवक काँग्रेससह विविध संघटनांचा नांदेडमध्ये हा एल्गार आपण पाहतोय। जस्टिस फॉर नीट, माझं भविष्य वाचवा असं विद्यार्थी म्हणतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।